जुमदेव महाराज कोण होते, त्यांचं काम नेमकं आहे काय? महान त्यागी बाबा जुमदेवजी या नावानं जुमदेव महाराज भंडारा, गोंदिया, नागपूर आणि अगदी छत्तीसगडच्या भागातही लोकप्रिय आहेत. त्यांचा लाखोंच्या संख्येनं भक्त समुदाय आहे. पण जुमदेव महाराज फक्त त्यांच्या आध्यात्मिक शिकवणीसाठी नाही, तर अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीच्या कामासाठीही ओळखले जातात. पण आध्यात्मिक गुरु होण्याआधी त्यांचं आयुष्य एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच होतं. 3 एप्रिल 1921 रोजी नागपूरमध्ये एका सामान्य कुटुंबात जुमदेव महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. वडील विठोबा ठुबरीकर विणकाम करून कुटुंबाचा खर्च भागवायचे. या ठुबरीकर दाम्पत्याला 4था मुलगा झाला. तेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं जुम्मन. लहानपणापासून जुम्मनला 2 गोष्टींचं विशेष आकर्षण होतं: आखाड्यात जाऊन कुस्तीचा सराव करणं आणि नित्यनेमानं हनुमान चालीसा वाचणं. घरच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी 4थी नंतर शिक्षण सोडलं आणि वडिलांना विणकामात मदत करायला सुरुवात केली. मग त्यानंतर विणकामाचं कसब अंगीकृत करत त्यांनी त्यात प्रगती केलीच, पण पुढे जाऊन सोनारांकडे हिशोबाचं खातं सांभाळणं, महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करणं, अशा गोष्टींमधून कुटुंबाचा चरितार्थ चालवला. या कामावेळी त्यांचा प्रामाणिकपणा आणि नवीन काम शिकण्याची हातोटी यामुळे त्यांची वाटचाल सुरू राहिली. पण आपल्या कामाच्या ठिकाणी बेईमानी होत असल्याचा अंदाज आल्यावर त्यांनी हे काम सोडलं. हे सगळं सुरू असतानाच त्यांनी जनजागृतीचं आणि अध्यात्माचं काम सुरू केलं होतं. असं सांगण्यात येतं की जुमदेव महाराजांनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातच कोणताही जात धर्म न मानता हनुमानाला शक्तीचं प्रतीक मानून लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. यातूनच त्यांनी परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आपलं समाज प्रबोधनाचं काम सुरू ठेवलं. असंही सांगण्यात येतं की 1976 मध्ये जुमदेव महाराजांच्या मुलाला परदेशात नोकरी लागली. तेव्हा त्यांच्या मुलानं आपल्या वडिलांना घराची चिंता न करता जनजागृतीच्या कामावर पूर्ण लक्ष देण्याची विनंती केली. त्यानंतर जुमदेव महाराजांनी मानव धर्माची स्थापना करत आपल्या विचारांना आणि कामाला मोठं व्यासपीठ मिळवून दिलं. खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधनाचं काम केलं, ज्यामुळे त्यांची बाबा जुमदेव महाराज ही ओळख विदर्भात सर्वदूर पसरली. जुमदेव महाराज यांचं काम 2 गोष्टीत विभागता येतं. पहिलं म्हणजे त्यांचं आध्यात्मिक कार्य. मानव धर्माची स्थापना करत त्यांनी या धर्माची दीक्षा आपल्या अनेक अनुयायांना दिली. या धर्माची दीक्षा देताना तत्व, शब्द, नियम याचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं, ज्या अंतर्गत एकाच भगवंताला म्हणजे जुमदेव महाराज यांना मानणं, त्यांची भक्ती करणं, कायम सत्य बोलणं आणि व्यसन, चोरी न करणं असे नियम घालून देण्यात आले. ठिकठिकाणी फिरत जुमदेव महाराजांनी सामान्य लोकांना व्यसनमुक्तीचं महत्त्व पटवून दिलं. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांवर उपचार केले, त्यांना व्यसनाच्या मार्गातून बाहेरही काढलं. त्यांच्या या कामामुळे विदर्भात व्यसनमुक्तीचं मोठं काम झालं असं सांगण्यात येतं. यासोबतच महत्त्वाचं ठरलं त्यांचं सामाजिक कार्य. लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी जुमदेव महाराजांनी सामाजिक कार्याकडे लक्ष वळवलं. फक्त लोकांच्या पाठिंब्यावर त्यांनी सहकारी तत्वावर परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक काढली. यातून अनेक कष्टकरी लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांनी ग्राहक भांडार आणि दूध डेअरीची स्थापना करत जेवणाची अडचण मिटवण्याकडे आणि कित्येकांना रोजगार मिळवून देण्याकडे लक्ष केंद्रित केलं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी नागपूरमध्ये धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. या दवाखान्यात आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या रुग्णांना निःशुल्क सेवा दिली जात होती. जुमदेव महाराज यांचं 3 ऑक्टोबर 1996 ला निधन झालं. त्यांच्या निधनानंतर हा दवाखाना बंद पडला. त्यांनी उभारलेल्या सहकारी संस्थांची काही प्रमाणात पिछेहाट झाली असं सांगण्यात येतं. पण त्यांच्या सेवकांनी आणि जुमदेव महाराजांनीच नेमून दिलेल्या मार्गदर्शकांनी जनजागृतीचं काम पुढे सुरू ठेवलं. मानव धर्म निष्काम सेवा समितीच्या मार्फत सेवक संमेलनं घेतली गेली. अभ्यासिकांची निर्मिती करून पुढच्या पिढीला भविष्यासाठी मदत केली गेली असंही सांगण्यात येतं. नागपूरच्या महुदामध्ये जुमदेव महाराज यांचा आश्रम आणि मंदिर आहे. तिथेही आजही भाविकांची मोठी गर्दी असते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुमदेव महाराज यांचं काम फक्त विदर्भापुरतं मर्यादित न राहता देशभरही पोहोचलं. त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2013 ला तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी यांच्या हस्ते जुमदेव महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक टपाल तिकीटही प्रदर्शित करण्यात आलं. 2020 मध्ये त्यांच्या जयंती दिनी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात सरकारी सुट्टी देण्याचा निर्णयही महाराष्ट्र सरकारनं घेतला होता. 2021 मध्ये त्यांच्या अनुयायांनी जुमदेव महाराज यांना पद्मश्री देण्यात यावा अशी मागणी केली होती. माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.